जळगाव शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर नशिराबाद इथल्या चंदन राणे यांनी एकाच वेळेस बेड आणि पेरणी करता येणारं सुधारित यंत्र विकसित केलंय। या यंत्राद्वारे 800 रुपये खर्च करून अवघ्या 2 तासात एका एकरमध्ये कांदा लागवड करणं सहज शक्य आहे। तसंच या यंत्राचा वापर करून एकर मधून 8 ते 10 टन उत्पादन मिळतंय। आज आपण चंदन राणे यांनी तयार केलेलं कांदा BBF प्लांटर मशीनची यशोगाथा पाहण्यासाठी जाऊयात नशिराबाद इथं। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद इथलं मुख्य पीक कापूस, सोयाबीन, गहू आणि हरभरा आहे। मात्र जळगाव इथल्या खासगी कंपनीच्या करार शेतीमुळे कांद्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलंय। याच गावातील चंदन राणे यांनी 10वी नंतर ITIचा टर्नर अभ्यासक्रम पूर्ण केला। ITIचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरी मिळत होती। मात्र त्यांनी नोकरी न करता गावातच वर्कशॉप सुरू केलं। या वर्कशॉपमध्ये ते शेतीसाठी लागणारे अवजारे तयार करू लागलेत। नशिराबादचे शेतकरी राजेश पाटील हे पारंपरिक पद्धतीने कांदा पिकाची लागवड करत असत। पारंपरिक पद्धतीत वेळ, मजूर आणि पैसा मोठ्या प्रमाणावर लागतो। त्यामुळे राजेश पाटील यांनी चंदन राणे यांना छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने कांदा बी पेरणी यंत्र तयार करण्याची कल्पना दिली। चंदन यांनी बैलचलित कांदा पेरणी यंत्राचा अभ्यास करून छोट्या ट्रॅक्टरवर 3 पॉइंट लिंकेजला जोडता येईल असे बदल करून सुधारित रुंद सरी वरंबा कांदी बी टोकन यंत्र तयार केलं। त्यावर पूर्ण विचार करून मी ते मशीन ट्रॅक्टरला लावण्याचा प्रयत्न केला। 3 पॉइंट लिंकेजवर त्याची सेटिंग केली। नंतर एकाच मशीनमध्ये बेड पण पडेल आणि सारे पण पडतील आणि बी पण टोकन करता येईल अशी रचना केली। नंतर ते मशीन आम्ही ट्रॅक्टरला लावले आणि त्याची ट्रायल घेतली। ट्रायल सक्सेसफुल झाली। नंतर मागच्या वर्षी ज्यावेळी मशीन तयार केले त्यावर्षी गावामध्ये 20 ते 22 शेतकऱ्यांनी या मशीनीने पेरणी केली। पारंपरिक कांदा लागवड पद्धतीत सुरुवातीला रोपवाटिका तयार करावी लागते। त्यानंतर कांद्याची लागवड करावी लागते। त्यासाठी एकरी 6000चा खर्च येतो। तसंच 1 एकर कांदा लागवडीसाठी 40 मजूर लागतात। मजूर मिळत नसल्याने 1 एकरवरील कांदा लागवड 3 ते 4 दिवस चालते। याउलट BBF यंत्राचा वापर केल्यास रोपवाटिका तयार करावीच लागत नाही। 2 ते 2.5 तासात 800 रुपये खर्चात 1 एकरवर पेरणी करता येते। चंदन राणे यांच्या BBF प्लांटर मशीनमुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ होत असल्याने यावर्षी 90 शेतकऱ्यांनी BBF यंत्राचा वापर केलाय। ह्या मशीनेने जर पेरलं तर याला रोपवाटिका करायची गरज नाही। यामध्ये बियाणं टाकलं की डायरेक्ट शेतामध्ये न्या आणि पेरू शकतात। यामध्ये एकरी 800 रुपये खर्च येतो आणि 2 ते 2.5 तासामध्ये आपण पेरणी करू शकतो। चंदन राणे यांनी आतापर्यंत 5 यंत्रांची निर्मिती केली आहे। या यंत्रासाठी लागणारं मटेरियल राणे यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये निर्माण केलंय। BBF यंत्र निर्मितीत ममुराबाद इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन त्यांना लाभलंय। BBF यंत्राचा वापर केल्याने 2 ओळीतील अंतर कमी जास्त करता येतं। तसंच 8 ते 10 टन उत्पादन मिळतं। ही मशीन ओनियन BBF प्लांटर आहे। याने एकाच वेळी सारी बेड पण आणि टोकन पण एकाच वेळेला करता येते। या ठिकाणी बियाणं टाकायचं असतं। यामध्ये बियाणं टाकल्यावर ही ॲडजस्टमेंट आहे, बियाणं कमी जास्त करायची ही इथून सोय आहे। आणि त्यानंतर बियाणं टाकल्यानंतर पत्रा ॲडजस्ट करून ही मीटरिंग प्लेट आहे, यावर 10 खाचे आहेत। त्यानंतर कांद्याचं बी यामध्ये उचललं जाऊन या नळ्यांद्वारे खाली येऊन खाली जमिनीमध्ये जाते। 1 इंच अंतरावर बियाणे पडते। BBF यंत्राचा वापर करून कांदा लागवड करताना बेड आणि पेरणी एकाच वेळी करता येते। एका BBF यंत्राद्वारे संपूर्ण गावातील कांदा लागवड सहज करता येते। त्यामुळे 25,000 रुपयांचे हे यंत्र शेतकऱ्यांनी गटामार्फत खरेदी करावं असा सल्ला KVK इथल्या तज्ज्ञांनी दिलाय। तुम्ही आता जसं पाहिलं की या मशीनद्वारे बेड एकाच वेळेस होतो आणि एकाच वेळेस पेरणी होते। जेणेकरून 2 ऑपरेशन एकाच याच्यामध्ये केल्यामुळं मजुरी आणि वेळेमध्ये बचत होतो। एकरी साधारणतः 3 किलो बियाणं आपल्या या मशीनद्वारे पेरलं जातं आणि शेतकऱ्यांचा अनुभव असं सांगतो की 8 ते 10 टन एकरी उत्पादन येतं। 15 ते 25 HP पॉवरच्या ट्रॅक्टरवरती हे मशीन जोडता येऊ शकतं आणि साधारणतः 90 किलो वजनाचं हे मशीन
खाली 2 ड्रिजर बसवलेला आहे आणि वरती मेटरिंग मेकॅनिझमनं बियाणे पेटी ॲडजस्ट केलेली आहे आणि कांद्यासाठी स्पेशल 10 खाचा असलेली चकती आहे, जिचं ज्यावेळेस आपण टोकन करतो त्यावेळेस 4.5 इंचावरती 9 लाईन या मशीननं पेरल्या जातात एका बेडवरती आणि साधारणतः 2 रोपांमधलं अंतर हे 1 ते 1.5 इंच राहतं. याला एक गरज अशी आहे की शेतकऱ्यांकडे ड्रिप सिस्टीम किंवा ज्याला आपण ठिबक सिंचन पद्धत म्हणतो किंवा रेनपोर्ट सिस्टीम किंवा मायक्रो स्प्रिंकलर ज्याला आपण म्हणतो, तर या तिन्ही सिस्टीमपैकी एका सिस्टीमचा गरज 100% आहे. रान तयार करून भुसभुशीत केल्यानंतर आपण हे मशीन छोट्या ट्रॅक्टरवरती लावून जर कांद्याची पेरणी खरीप, रब्बी किंवा उन्हाळी कांद्यासाठीही वापरू शकतो आणि अशा पद्धतीनं आपण जो लागवडी खर्च आज शेतकऱ्यांचा भरमसाठ होतो आहे, तर तो लागवड खर्च कमी करून साधारणतः पेरल्यापासून टोकन केल्यापासून ते 5 महिन्यापर्यंत आपण कांद्याचं 8 ते 10 टन एकरी उत्पादन नक्की घेऊ शकतो. सध्या राणे आपला छोटा ट्रॅक्टर आणि यंत्राद्वारे शेतकऱ्यांना भाडे तत्वावर कांदा लावण करू देतात. 2 तासात 1 एकरवर कांद्याची लागवड करता येते. नशिराबाद परिसरातील यावर्षी 90 शेतकऱ्यांनी यंत्राच्या साहाय्याने लागवड केली आहे. यंत्राचा वापर केल्याने एकरी 8 ते 10 टन कांद्याचं उत्पादन आलंय. मी अगोदर कांदा लावत होतो, त्यामध्ये अशी पद्धत होती पारंपरिक की रोप लावणे, मग नंतर त्याला ते उपटून दुसरीकडे लावायचं, शिफ्ट करायचं. याच्यामुळे खूप मजूर मिळत नाही, याच्यामुळे खूप त्रास होत होता. असं वाटत होतं की हा कांदा लागवड सोडून द्यावी. पण आमच्या गावातील चंदन राणे यांनी एक यंत्र तयार केलं, त्याच्यामुळे इतकी सुविधा झाली की आपल्याला 1 एकर 2 एकर किती बी पेरायचं असलं तर कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी पैशांमध्ये आपल्याला काम करून मिळतं. त्यामुळे आमचा असा हौस वाटते आता की बा आता काहीतरी कांदा आपल्याला पेरावा, कारण की 4,000 5,000 एकरी खर्च जर लागत होता आपल्याला, तो वाचला आणि वेळसुद्धा वाचला. बियाणं लावल्यानंतर कसं येतं नाही येत, याच्यामुळे एक सारखं अंतर आलं. जनरली काय होतं किंवा आपण नर्सरी टाकतो, नर्सरीसाठी आपली ती जागा लागते अगोदरची 1.5-2 महिना आपली जवळजवळ नर्सरी असते, त्याला पाणी भरावं लागतं, 2 महिने रोपांना जपावं लागतं आणि नंतर आपण रिप्लांटेशन जर करायचं म्हटलं तर रिप्लांटेशनच्या वेळेस एकरी 40 मजूर लागून जातात आणि एका मजुराला, बाई मजुराला जर का रोज म्हटला तर 100 रुपयाप्रमाणे 4,000 रुपये होऊन जातात आणि 4,000 रुपये आणि प्लस ते आपला नर्सरी जपण्याचा खर्च जवळजवळ 1,500-2 हजार रुपये, असं राऊंड फिगर 6,500 ते 7,000 रुपये आपल्याला तो खर्च एक्सटर्नल होतो. पण डायरेक्ट कांदा बी पेरणी यंत्राचा जर आपण वापर केला, कांदा टोकन यंत्राचा, तर आपण मजुरीत आणि त्या नर्सरीच्या याच्यामध्ये खर्च कमी होऊ शकतो आणि रिप्लांटेशनच्या रोपांचा जो खर्च आहे, जो आपण पुनर्लागवड करतो, तर तो जर पिरियड असतो की ज्यावेळेस आपण बियाणं टाकतो आणि कांदा लावतो आणि कांदा निघेपर्यंतचा तो पिरियड 6 महिन्याचा जातो. 6 महिन्याचा आता ह्या परिस्थितीमध्ये या टोकन यंत्राचा जो विषय आहे तो तुमचा पेरणीपासून तर निघेपर्यंत 5 महिन्यात तो कांदा पूर्ण तुमच्या हातात येऊन जातो. चंदन राणे यांच्या कल्पकतेमुळे आणि परिश्रमामुळे कांदा लागवड फायद्याची ठरते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर केल्यास त्यांनाही कमी कालावधीत कांद्याची लागवड करून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. संजय महाजनचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, जळगाव.